पकड तिचं काउन्सिलिंग करतायत. मास्टर एखादी सभी का है ना तुम्हारे पास? आपके पास कौन सा इंजेक्शन वाईट पण द्यायचं त्यांना सांगायचं की आम्ही पेशंटची ना हे पण देऊन देते मला. जी जी जी, एक ही फ्रेम. काय सांगा सर, सध्या परिचारिकांचा संप सुरू आहे. त्यामध्ये काही पेशंट आहेत गुन्हे त्यांची हेळसांड होते, कसं बघताय? आपण बघतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना असेल किंवा अनेक मागण्यासाठी केवळ नर्सिंग स्टाफच नाही तर अनेक कर्मचारी संपावर आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आमच्या महाविद्यालय व रुग्णालयामध्ये काही परिचारिका ह्या संपावर आहेत आणि त्यामुळं मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष 2 ते 3 वेळेस वार्डामध्ये जाऊन राऊंड घेतला. कालसुद्धा मी रात्री 10:30 ते 12:30पर्यंत राऊंड घेऊन प्रत्येक वार्डची, ऑपरेशन थिएटरची, MICU असेल, NICU असेल, PICU असेल, सगळ्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तर आमच्याकडं त्या 2 संघटना आहेत परिचार्यांच्या, तर त्यामध्ये एक संघटना संपावर आहे परंतु दुसरी संघटना कामावर आहे. त्यामुळं त्या संघटनेचे जे काही परिचारिका आहेत, ब्रदर आहेत, त्या सगळ्यांच्या मार्फत ही रुग्णसेवा आपण कंटिन्यू ठेवत आहोत, सुरळीत करत आहोत. त्याचप्रमाणे काही नर्सिंग कॉलेजचे 4थ्या वर्षाचे इंटर्नशिपचे मुलं त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी या ठिकाणी रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी दिलेले आहे. त्यामुळं रुग्णसेवेमध्ये ॲडमिशन असेल, अपघात विभागातल्या उपचार असतील, वार्डमधले उपचार आहे, त्यामध्ये फार फरक पडलेला नाही. परंतु हे खरं आहे की एक टेक्निकली परफेक्ट असलेल्या ज्यांना अभ्यास आहे ऑपरेशन थिएटरचा, तर त्या ऑपरेशन थिएटरमध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या त्यांनाच माहीत असतात. त्यामुळं त्या ठिकाणचे काही नियोजित शस्त्रक्रिया आहे तर त्या 10 ते 20% आपण रद्द नाही केलेल्या, त्या पुढं ढकललेल्या आहेत. आणि कालच जर बघितलं तर आपण 70 लहान मोठ्या शस्त्रक्रिया केल्या, परवा 45 केल्या, त्याच्या पहिल्या दिवशी 28 शस्त्रक्रिया केल्या. तर त्यामुळं रुग्णसेवा विस्कळीत झाला असं म्हणता येणार नाही. आपल्याकडं कुठल्याही रुग्णांची कमी झालेली नाही. तर त्यामध्ये आम्ही या संपावर असलेल्या परिचारिकांना सुद्धा विनंती केलेली आहे की त्यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून, कारण हे बाकीच्या कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हा परिषद असेल, मंत्रालय असेल, हा इथला भाग नाही आहे.
लोकांच्या गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी या संपामध्ये जरी त्यांना दाखवायचं असेल तर त्यांनी आम्हाला मदत करावी आणि या गोरगरीब रुग्णांचं जर ज्या काही शस्त्रक्रिया फक्त पुढे ढकलतात त्या वेळेवर होतील या दृष्टीनं प्रयत्न करायचेत. आणि मला असं वाटतं की हा संप लवकरच मिटेल. सरकार त्यांच्या याची दखल घेईल अशी मला खात्री आहे. आणि परत एकदा जे काही शस्त्रक्रिया आपल्याला करायच्या आहेत त्या येत्या 1-2 दिवसामध्ये आपण त्या करणार आहोत. प्रामुख्याने कोणत्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या? ज्या नियोजित शस्त्रक्रिया आहेत ज्याच्यामध्ये काही आज करायची का 3 दिवसानं करायची हे डॉक्टर ठरवतात, अशाच शस्त्रक्रिया इमर्जन्सी सर्व शस्त्रक्रिया वेळेवर होत आहेत. मी स्वतः रात्री ऑपरेशन थिएटर नंबर 3, ऑपरेशन थिएटर नंबर 4 या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि त्या ठिकाणी ऑपरेशन सुरू होते.